नमस्कार. M51 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी आणि विक्रीच्या नियमात 3 मोठे बदल झाले आहेत. ते बदल कोणते आहेत ते आपण आता सविस्तर पाहू. महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी विक्रीच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. यासंबंधीचं परिपत्रक नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी जुलै 2021 मध्ये जाहीर केले. त्यानुसार गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी करण्यावर निर्बंध आले आहेत. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधिमंडळ अधिवेशनात या परिपत्रकाविषयी बोलताना म्हटलं, तुकडेबंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांना अडचण झाली आहे. बागायत शेतीवाल्या शेतकऱ्यांना 20 गुंठे तर कोरडवाहू शेतकऱ्याला 2 एकरापेक्षा कमी जमीन विकता येणार नाही. 1-2 गुंठे जमीन विकता येत नाही. यासाठी जिल्हाधिकाऱ्याची परवानगी काढावी लागते. शेतकऱ्याच्या दृष्टीने ही अडचणीची बाब ठरली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे. पण हे परिपत्रक रद्द केलं जाणार नाही, असं मत महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी BCC मराठीच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये आता दिवसेंदिवस भर पडत जाणार आहे. 1 व 2 गुंठे जमीन शेतकऱ्यांना आता विकता येणार नाही. नवीन नियमानुसार महाराष्ट्रात 1 गुंठा, 2 गुंठे, 3 गुंठे अशी जमीन खरेदी करायची असेल तर त्या जमिनीच्या आधी लेआउट करणं आवश्यक आहे. तुम्ही ज्या भागात राहता त्या भागासाठीच्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन लेआउट न करता तुम्हाला खरेदी करता येणार नाही. नव्या नियमांनुसार शेतजमीन कशी खरेदी करायची या विषयावर BBC मराठीचं एक खास चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्यामुळे याविषयी संबंधित सविस्तर माहिती तुम्हाला पुढे पाहता येईल. नवीन नियम दिवसेंदिवस बदलत चालले असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहेत. दरम्यान तुम्ही जर शेतजमिनीची खरेदी किंवा विक्री करणार असाल तर तुम्हाला हे नवीन नियम माहिती असणं आवश्यक आहेत. काय आहेत नेमके बदल याची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. नेमकं कुठले नियम बदललेले आहेत, कोणकोणते बदल झालेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत. शेतजमीन खरेदी आणि विक्री करताना कोणकोणते नवीन नियम आणि अटी शर्ती लागू झालेल्या आहेत त्याची सविस्तर माहिती आपण आता पाहू. त्यामध्ये गेल्या काही वर्षात जमिनींच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. पण महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे. म्हणजे काय तर तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकता किंवा घेता येत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 1, 2 किंवा 3 गुंठे जमीन विकता येणार नाही किंवा घेता येणार नाही. त्यामुळे अडचणीचा विषय निर्माण झाला आहे. असं असतानाही अगदी
1 गुंठे, 2 गुंठे, 3 गुंठे असे जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असून त्याची दस्त नोंदणीही होत असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलं होतं. त्यामुळं मग राज्य सरकारनं या संदर्भात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीनंतर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं एक आदेश जारी केला आहे. त्यात राज्यातील सर्व जिल्हा दुय्यम निबंधकांना काही सूचना केल्या आहेत. राज्यामध्ये 1 गुंठे, 2 गुंठे, 3 गुंठे जमिनीला विक्री आणि खरेदीला बंदी असताना देखील काही ठिकाणी त्याची दस्त नोंदणी चालू होती. त्यामध्ये पाहू आपण की आता नियमामध्ये कोणकोणते बदल झालेत ते पाहू. पहिला नियम आहे, एखादा सर्वे नंबरचा गट नंबर क्षेत्र 2 एकर आहे. त्याच सर्वे नंबरमधील तुम्ही 1, 2 अथवा 3 गुंठे जागा विकत घेणार असाल तर त्याची दस्त नोंदणी होणार नाही. म्हणजे तुम्ही ती शेतजमीन विकत घेतली तरी ती तुमच्या नावावर होणार नाही. मात्र त्याच सर्वे नंबरला लेआउट करून त्यामध्ये 1, 2 गुंठ्यांचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशा मान्य लेआउटमधील 1, 2 गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार आहे. त्यामुळे आता नियम क्रमांक 2, यापूर्वी एखादा पक्षकाराने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरेदी केली असेल अशा तुकड्याच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सुद्धा सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल की हे प्रमाणभूत क्षेत्र काय भानगड आहे? तर आपल्याकडे शेतजमिनीचे सर्वसाधारण 3 प्रकार पडतात. वर्कस जमीन, जरायत जमीन आणि बागायती जमीन. जमिनींच्या या प्रकारानुसार तुकडेबंदी, तुकडी जोड व एकत्रीकरण कायदा 1947 अन्वये प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. या प्रमाणातून क्षेत्रापेक्षा कमी असलेली जमीन म्हणजे तुकडा होय. परभणीचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंटेकर यांनी लिहिलेल्या शेतजमीन खरेदी या लेखात नमूद केले की वर्कस जमीन म्हणजे काय? जी भात शेतीच्या लागवडीसाठी राबखताच्या प्रयोजनार्थ उपयोगात आणली जाणारी जमीन, ज्या ठिकाणी भात पिकतो अशी जमीन. तुकडेबंदी, तुकडे जोड व एकत्रीकरण कायदा 1947 अन्वये या प्रकारच्या जमिनीसाठी प्रमाणभूत क्षेत्र 20 गुंठे ठरवण्यात आलं आहे. कोरडवाहू किंवा जिरायत जमीन, पावसाच्या पाण्यावर शेती होत असणारी जमीन. या प्रकारच्या जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र 15 गुंठे इतके ठरवण्यात आलेले आहे. त्यामुळे वर्कस जमिनीमध्ये भात शेती केली जाते आणि कोरडवाहू किंवा जिरायत जमिनीमध्ये ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. इथं आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे शेतजमिनीचं किती क्षेत्र म्हणजे 1 तुकडा असं मानायचं. यासाठी निरनिराळ्या भागातून वेगवेगळं क्षेत्रफळ निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळं तुम्ही ज्या महसूल विभागात राहता तिथं हे क्षेत्रफळ काय आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरतं. तर सूचना क्रमांक 3 आपण पाहू. एखादा अलहिदा निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेख विभागामार्फत हद्द निश्चित होऊन किंवा
मोजणी होऊन त्याचा स्वतंत्र हद्द निश्चित मोजणी नकाशा देण्यात आला असेल अशा क्षेत्राची विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. पण जर अशा तुकड्यांचं विभाजन करणार असाल तर मात्र त्यावरील अटी व शर्ती लागू राहतील. त्यामुळे तुम्ही जर शेतजमीन विकत असाल तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. सूचना क्रमांक 3. एखादा वेगळा किंवा स्वतंत्र निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चित होऊन किंवा मोजणी होऊन त्याचा स्वतंत्र हद्द निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. पण जर अशा तुकड्यांचं विभाजन करणार असाल तर मात्र त्याला वरील अटी व शर्ती लागू राहतील. त्यामुळे तुम्ही जर शेतजमीन खरेदी किंवा विक्री करणार असाल तर हे नवे बदल लक्षात घेऊनच योग्य तो निर्णय तुम्ही घ्यायला हवा. तीनही नियमांचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही यापुढील शेतजमीन खरेदी आणि विक्री तुम्हाला करता येईल. तीनही नियमांचा पूर्णपणे अभ्यास करा, शांत डोक्याने विचार करा आणि जमिनीचा व्यवहार खरेदी आणि विक्री करा. धन्यवाद.